हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा. ज्याची जेवढी लायकी तो तशीच वक्तव्य करतो. चित्रा वाघ यांचा सुषमा अंधारेंवरती निशाणा. वाघ आणि अंधारेंमध्ये रंगलं शाब्दिक युद्ध. नागपूर हिंसाचार प्रकरणातील आरोपी फहीम खाननं यापूर्वीही दंगल घडवण्याचा प्रयत्न केला होता. पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड. सरसंघचालक मोहन भागवतांना ताब्यात घेण्याचा तत्कालीन एटीएस प्रमुख परमबीर सिंग यांनी आदेश दिला होता. माजी एटीएस अधिकाऱ्याचा एनआयए कोर्टात जबाब. अंबाजोगाईमध्ये तरुणाला मारहाण करणाऱ्याचे खासदार सोनावणेंसोबत फोटो. व्हायरल फोटोतील माने नावाचा आरोपी सोनावणेंचा नातेवाईक असल्याची चर्चा. नवं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राज्य सरकारनं स्वीकारलं. राज्य शिक्षण मंडळाचं बोर्ड कायम, तर अभ्यासक्रम सीबीएसईचा लागू होणार. आगामी शैक्षणिक वर्षात होणार अंमलबजावणी. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंवरती आरोप करणाऱ्या महिलेला खंडणी प्रकरणी अटक. 1 कोटींची खंडणी स्वीकारताना सातारा पोलिसांनी रंगेहात पकडलं, तर अनिल सुभेदार यांनाही अटक. सांस्कृतिक कला केंद्रात डान्स बार सुरू असल्याचा सुरेखा पुणेकरांचा आरोप. 82 पैकी 42 कला केंद्रांमध्ये डान्स बार, डीजे सुरू असल्याचा दावा करत दाखवला व्हिडिओ. सिडकोच्या घरांचं इरादापत्र आणि चटई क्षेत्रात तफावत असल्याचा मनसेचा आरोप. 26,000 घरांच्या लॉटरीतील घरांच्या किमती कमी करण्याची मनसेची मागणी. मार्च 2026 पर्यंत देशातनं माओवाद्यांचा नायनाट होईल. राज्यसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची मोठी घोषणा. आणि कर्नाटक विधानसभेत मुस्लिम आरक्षणावरनं गोंधळ. भाजपच्या आमदारांना उचलून बाहेर आणलं.